सगळ्यांना शुभ दुपार. शुभ तर आज दुपार. संडे आहे आणि संडे म्हणजे काय आमचा असा बेत असतो म्हणजे आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई बरं का. तर आमचा असा बेत असतो की सगळ्या भाज्या ज्या असतात ना ज्या आपण आणतो त्या आम्ही साफ वगैरे करतो शक्य असेल तर कारण मग आठवड्याचं मग काही टेन्शन नसतं बऱ्यापैकी. कधी कधी नाही होत पण असा वेळ जर असेल तर आम्ही भाज्या साफ करायला दोघी जणी बसतो. मस्त गॉसिप करतो. आमच्या गप्पा टप्पा चप्पा सगळ्या चालू असतात. हा मम्मी सगळ्या गावातल्या स्टोरी त्यांच्या त्यांच्या टायमाला म्हणजे त्यावेळी कसं असायचं तेव्हा कशी धावपळ असायची तेव्हा कसं काम करावं लागायचं कसं नियोजन करायला लागायचं. अगदी दळणापासून मम्मी घरी करावं लागायचं ना सगळं. हा. म्हणजे आता आम्ही कसं चक्कीवर रेडीमेड किंवा घरी आपण मम्मी तेव्हा तुम्हाला कसं दळण घरीच करावं लागायचं ना मग तुम्ही कसं करायचं दळण. आम्ही जातो चण्याचं पीठ वगैरे दळायचो ना. चण्याचं आणि आपलं गव्हाचं वगैरे ज्वारी वगैरे सगळं घरीच करायचं ना. हो. मग किती आठवड्याचं करायचं की 15 दिवसाचं करायचं. आठवड्याचं. आठवड्याचं करायचं म्हणजे तुम्हाला संडेला म्हणजे ज्या दिवशी सुट्टी म्हणजे शेतात वगैरे तुम्हाला जाणं रविवारची असेल सुट्टी असते आमची मग शेतातल्या तेव्हा तुम्ही कामाची. सगळं करायचं. त्यावेळेस मग सगळं थोडं करायचं. दळण वगैरे दळण करायचं वगैरे आणि भात कांडून आणायचं. हा. हे सगळं करायचं रविवारचं. आता आम्हाला असं काही नाही ना सगळं रेडीमेड तुम्हाला फटाफट. आता रेडीमेड सगळं आहे ना. तेव्हा नव्हतं ना तसं. त्यावेळेस नव्हतं आमच्या वेळेस. हा. मग तुम्ही काय काय करायचं दळणचं नियोजन करायचं आणि बाकीचं भाजी वगैरे कसं असायचं की भाजी वगैरे सगळं निवडून ठेवायचं. कपडे आता सगळं धुवून ठेवायचं मग आठवड्याचा. कपडे वगैरे आठवड्याला धुवायचे अगोदर असं नसायचं तुमचं धुणं वगैरे. नाही शेतातली कामं होते ना आम्हाला. अच्छा. लवकर उठायचं आठवड्यातनं सारवून वगैरे काढायचं चुलीला पोत्या राजायचा. हा. पटापटा पटापटा कामं करत होतो आम्ही. पण तेव्हाचं आयुष्य मजेदार होतं की आताचं खरं खरं सांग. अरे तेव्हाच मजेदार होतं. आता काय आहे, तेव्हा मजा होती ना. मजा होती आणि आळस पण येत नव्हता. आता काय आणि सगळं नॅचरल सगळं मिळायचं ना मग सगळं शेण भाज्या वगैरे. सगळं शेणखतावरचं. आपल्या आता दारात युरिया पण सुफला असायचं वगैरे ना तेव्हा. टाकायला लागतंय ना. आपल्या दारात पण असायचं ना मम्मी तेव्हा हा, सगळं. दारात करायचं आम्ही. हा. दारात शेतात. आणि तेल पण आपलं तेल घरचं. घरचं बिनबुन करायचं ना. हा. घाण्यावनं गाळून आणायचं. अच्छा. हम्म. भारीच की. ऊस लावायचा घरचा गूळ घरची साखर. हा. काय भाजीपाला वाला आणला तरच बाहेरचा. नाही तर सगळं घरचं. मग बाकी